नमो नमः. आज आपण भाषासूत्रम 2 हा जो आहे याच्यामधला नामानी हा पहिला पाठ आपण बघणार आहोत. तर आतापर्यंत आपण वर्णमाला बघितलेली आहे, लेखन नियम बघितलेत, न चा न असा बदल कसा होतो ते पाहिले, त्याचा वापर सुद्धा आता आपल्याला इथं करावा लागणार आहे. तर आता नामं जी आहेत ती नामं कशी चालतात, विभक्ती कशा होतात ते आता आपल्याला इथं बघायचंय. आता बघा नाम लिहिलेलं आहे. नाम वस्तू स्थान नामदर्शक शब्द. वस्तू स्थान हे कसे आहेत, नाम दाखवणारे शब्द आहेत. यथा जसे सुधाखंड म्हणजे खडू, मापिका पट्टी, शाला देशः उमेशः ज्ञानम इत्यादय हे सगळे काय आहेत, नाम आहेत. ही सगळी नाम आहेत. प्रातिपदिकम प्रातिपदिकम शब्दस्य मूलम रूपम. प्रातिपदिकम म्हणजे काय, तर शब्दाचं मूळ रूप. यथा जसे देव म्हणजे देवः या शब्दाचं देव हे काय झालं, मूळ रूप झालं. तसं वन माला अस्मद युष्मद ही त्या त्या शब्दांची मूळ रूप झालेली आहेत. इत्यादय. वाक्यरचनायाम वाक्यरचनेमध्ये मूल शब्दस्य म्हणजेच प्रातिपदिकस्य उपयोगः न क्रियते. वाक्यरचनेमध्ये कुठल्याही प्रातिपदिकस्य म्हणजे मूळ शब्दाचं वाक्याचा उपयोगः न क्रियते म्हणजे उपयोग केला जात नाही. म्हणजे ज्या काही प्रथमा ते संबोधन ज्या विभक्ती आहेत त्याचा उपयोग केला जातो, मूळ शब्दाचा उपयोग केला जात नाही. अपितु तर विभक्तियुक्त शब्दानाम उपयोगः भवति. मग कशाचा उपयोग केला जातो, तर विभक्तियुक्त शब्दांचा उपयोग हा केला जातो. विभक्ती रूपाणी वाक्यार्थानुसारम शब्दानाम विविधानि रूपाणि भवन्ति तानि विभक्ती रूपाणी इति उच्यन्ते. काय दिले बघा, वाक्यार्थानुसारम म्हणजे वाक्याच्या अर्थानुसार शब्दानाम शब्दांची विविधानी रूपाणी भवन्ति वेगवेगळी रूपे होतात. वाक्यांच्या अर्थानुसार शब्दांची वेगळी वेगळी रूपं होतात आणि तानी विभक्ती रूपाणी इति उच्यन्ते. त्यांनाच काय म्हणायचं, विभक्ती रूप असं म्हणायचं किंवा असं म्हणतात. आता काय दिलेलं आहे, तर वाक्य नमुन्यासाठी वाक्य दिली बघा. एषः मम हस्तः. हा मम माझा हस्तः हात आहे. हा माझा हात आहे. पुढं शारदायाः हस्ते वीणा शोभते. म्हणजे शारदेच्या हस्ते हातामध्ये हस्तची रूप कशी आलीत बघा. हस्तः इथं प्रथमा विभक्ती आली. हस्ते हातामध्ये काय आहे, वीणा शोभते वीणा शोभून दिसते. हस्तस्य भूषणम दानम हाताचे भूषण काय आहे, दान आहे. नंतर काय, हस्तात घटः पतति म्हणजे काय, हातातून घडा पडतो. बघा अत्र येथे हस्त इति प्रातिपदिकस्य हस्तः हस्ते हस्तस्य हस्तात इति विभक्ती रूपाणी. म्हणजे हस्तः याचं सुद्धा या सगळ्या विभक्ती रूपांचा मूळ शब्द म्हणजे प्रातिपदिक काय, तर हस्त आहे. विभक्तयः सप्त प्रथमा द्वितीया तृतीया चतुर्थी पंचमी षष्ठी सप्तमी. विभक्ती कोणत्या कोणत्या आहेत, तर विभक्ती सप्त 7 आहेत. कोणत्या कोणत्या आहेत, प्रथमा द्वितीया तृतीया चतुर्थी पंचमी षष्ठी आणि सप्तमी या 7 विभक्ती आहेत. संबोधनम इति पृथक विभक्ती न. संबोधन ही काय आहे, वेगळी विभक्ती नाही. प्रथमा विभक्तेः रूपाणाम एव परस्पर आवाहने प्रयोगः. प्रथमा विभक्तेः रूपाणाम एव प्रथमा विभक्तींची रूपांचाच परस्पर आवाहने म्हणजेच प्रथमाची विभक्तीची जी रूप आहेत ती एकमेकांना हाक मारण्यासाठी जी वापरली जातात, त्यामुळे त्याच्यामध्येच फक्त तीच विभक्ती म्हणजे संबोधन विभक्ती होय. म्हणून तदेव काय आहे, तेच संबोधन आहे. एवं अशा प्रकारे 8 विभक्ती होतात. कशा, तर 7 विभक्तयः आणि 1 संबोधन असं मिळून काय झाला, 8 विभक्ती झालेल्या आहेत.
तसंच काय आहे गुणिले 3. 3 म्हणजे काय आहे तर वचनानी आहे 3. एकवचन, द्विवचन, बहुवचन. अशी 3 वचनानी. म्हणजे एकूण किती झालेली आहेत तर 24 जी आहे ती नामपदानां विभक्ती रूपाणी भवन्ति. अशा प्रकारे ही जी 24 आहेत ही जी आहे ती विभक्ती रूप होतात. आता इथं जे खाली दिलेलं आहे त्याच्यामध्ये बघा आपल्याला आता 8वीला कोणती कोणती नामं आणि सर्वनाम आहेत ते आता आपल्याला इथं दिलेलं आहे. बघा कोणती कोणती आहेत आपल्याला आता 8वीला तर अकारांत आहे, आकारांत, इकारांत आणि दीर्घ इकारांत एवढी आहेत. मग अकारांत मध्ये पुल्लिंगामध्ये कोणती कोणती आहेत तर पुल्लिंगामध्ये देव आहे. स्त्रीलिंगी अकारांत असल्यामुळं अकारांत मध्ये येत नाही. मग अकारांत मध्ये काय आहे नपुंसकलिंगम आहे वन. म्हणजे अकारांत मध्ये देव आणि वन हे 2 शब्द आपल्याला अकारांत मध्ये आहेत. आता बघा आकारांत, आकारांत पुल्लिंगी शब्द नसतात. आकारांत असतात शेवटी, आकारांत म्हणजे शेवटी आ असलेले ते पुल्लिंगी नसतात. मग ते कुठले आहेत फक्त एकच माला म्हणजे हा माला आणि मालाप्रमाणे चालणारे जे शब्द आहेत ते. म्हणजे आकारांत फक्त स्त्रीलिंगी आहे, आकारांत नपुंसकलिंगी शब्द नसतात. त्याच्यानंतर ऱ्हस्व इकारांत. ऱ्हस्व इकारांत काय आहे तर हा कवी शब्द आहे. ऱ्हस्व इकारांत म्हणजे याला पहिली वेलांटी आहे शेवटी ई आहे म्हणून हा इकारांत झाला. तो कवी म्हणून हा इकारांत पुल्लिंगी. त्यामुळे ऱ्हस्व इकारांत पुल्लिंगी शब्द आपल्याला कोणता आहे कवी. तसेच ऱ्हस्व इकारांत स्त्रीलिंगी शब्द कोणता आहे आपल्याला तर तो मती आहे. ऱ्हस्व इकारांत नपुंसकलिंगी शब्द हा वारी आहे. आता दीर्घ इकारांत मध्ये काय काय आहे मग दीर्घ इकारांत पुल्लिंगी शब्द नाही. मग दीर्घ इकारांत स्त्रीलिंगी शब्द आहे तो नदी आहे आणि दीर्घ इकारांत हा नपुंसकलिंगी शब्द नाही. याप्रमाणे हे दिलेलं आहे. आता देव आणि कवी हे आपल्याला 2 पुल्लिंगी शब्द आहेत. एक अकारांत आहे, एक इकारांत आहे. बरोबर. मग देव प्रमाणे चालणारे कोणते कोणते शब्द आहेत तर ज्यांच्या शेवटी अ आहे म्हणजे जे शब्द अकारांत आहेत आणि जे शब्द पुल्लिंगी आहेत असे सगळे शब्द हे देवप्रमाणे चालणारे आहेत. ज्या शब्दांच्या शेवटी ई आहे, ऱ्हस्व ई आहे म्हणजेच ते शब्द इकारांत आहेत आणि ते शब्द पुल्लिंगी आहेत असे सगळे शब्द हे कवीप्रमाणे चालतात. मग आता त्यांनी दाखवलंय बघा देवप्रमाणे कुठला चालला दंत. दंत मध्ये सुद्धा शेवटी अ आहे तो दात त्यामुळे दंत शब्द सुद्धा अकारांत पुल्लिंगी म्हणजे तो देवप्रमाणे झाला. मग याप्रमाणे कुठले कुठले झाले बघा देश अकारांत झाला पुल्लिंगी झाला. चमच चमचा, चषक म्हणजे ग्लास, हस्त हात, वर्ग, स्यूत म्हणजे पिशवी पण आपण तो संस्कृत मध्ये पुल्लिंगी होतो. दीप दिवा, पाद पाय याप्रमाणे हे काय झाले सगळे अकारांत आहेत आणि पुल्लिंगी आहेत. त्यामुळे हे सगळे जे आहेत यांची विभक्ती रूप ही देवप्रमाणे होतात. आता खाली जे दिलेले आहेत ते बघा इथे पण कर्ण हा पण एक अकारांत त्याच्यामध्ये आलेला आहे. आता खाली जे आहे ते यती. यती म्हणजे संन्यासी. हा शब्द काय आहे ह्याला ऱ्हस्व इकारांत आलेला आहे आणि हा शब्द पुल्लिंगी आहे त्यामुळे हा शब्द आपला चालणार आहे कवीप्रमाणे चालणार आहे. मग यती त्याप्रमाणे मुनी, ऋषी, रवी हे जे शब्द आहेत हे आपले या कवी शब्द जो पुस्तकामध्ये आपल्याला दिलेला आहे त्याच्याप्रमाणे हे शब्द आपले चालणार आहेत. आता स्त्रीलिंगी शब्दामध्ये आपल्याला कोणते कोणते अंत आहेत बघा. माला हा आकारांत आहे तो स्त्रीलिंगामध्ये आपल्याला आहे. मती ऱ्हस्व इकारांत स्त्रीलिंगामध्ये आहे आणि नदी आहे. आता मालाप्रमाणे जे आहेत ते कोणते कोणते होतात तर मालाप्रमाणे शाला होतो, विद्या होतो. ज्याच्या शेवटी आ आहे म्हणजे जे शब्द अकारांत आहेत आणि जे शब्द स्त्रीलिंगी आहेत असे सगळे शब्द हा मालाप्रमाणे चालतात. म्हणजे माला हा इथं पुस्तकातला प्रातिनिधिक शब्द आहे. मग शाला, विद्या, बाला आणखीन बघा आकारांत कुठे कुठे आहेत कन्या, कथा, कला, क्रीडा हे सगळे काय झाले मालाप्रमाणे आकारांत स्त्रीलिंगी शब्द झाले. नंतर आला मती. ऱ्हस्व इकारांत स्त्रीलिंगी शब्द कोणते कोणते आहेत तर बुद्धी, भूमी हे शब्द ऱ्हस्व इकारांत आहेत. ते पुस्तकातल्या मती शब्दाप्रमाणे आपण त्यांची रूप करायची. नंतर दीर्घ इकारांत नदीप्रमाणे कोणते आले बघा कुपी, लेखनी. ही जी आहेत ती कुपी म्हणजे बाटली, लेखनी, पेन. तर हे जे शब्द आहेत हे नदी शब्दाप्रमाणे चालतात.
नंतर आता आपल्याकडे नपुसकलिंगी शब्द कोणते कोणते आहेत, तर वन अकारांत नपुसकलिंग एक आहे आणि वारी इकारांत नपुसकलिंग हा शब्द आहे. आता वन म्हणजे अकारांत नपुसकलिंगी होणारे शब्द कोणते कोणते आहेत, तर जल पाणी, व्यजन म्हणजे पंखा, पुस्तक, युतक म्हणजे पॅन्ट, ज्ञान आसन, नृत्य, दान, फल, धन, हे सगळे जे शब्द आहेत, आणखी गृह पण, हे सगळे शब्द जे आहेत ते अकारांत नपुसकलिंगी आहेत. त्यामुळे वन शब्दाच्या प्रमाणेच ते आपल्याला करायचे. आणि भुरी म्हणजे पुष्कळ हा शब्द वारीप्रमाणे चालतो. म्हणजे तो कसा आहे, इकारांत नपुसकलिंगी, म्हणून त्याची रूप कशी होतात, वारीप्रमाणे होतात. अशा प्रकारे कोणता शब्द कसा आहे आणि त्याच्यात आपल्याला काय शिकायचं आहे, आता कोणती नामं आणि सर्वनामं शिकायची आहेत ते आता या सगळ्यामध्ये दिलेलं आहे. आता आता हा जो घेतलेला आहे तो पहिला शब्द आहे. बघा, पहिला जो शब्द आपल्याला दिलेला आहे तो देव. आता ही जी सगळी विभक्ती रूप दिली आहे त्यांचे अर्थ पण काय होतात ते आपण बघूया. आधी देव शब्द तयार कसा झाला त्याचा वर्णविग्रह त्यांनी दिलाय. बघा, दे कसा बनला, तर हा द अधिक ए बरोबर दे बनला. ठीक आहे. नंतर व आणि अ मिळून हा व पूर्ण झाला. म्हणजे देव शब्दाच्या शेवटी काय आलं, अ आला की नाही, म्हणून देव शब्द कसा झाला, अकारांत पुल्लिंगी झाला, तो देव. मराठीप्रमाणेच बऱ्याचशा शब्दांची लिंग संस्कृत मध्ये असतात. काही शब्द असे आहेत की ज्यांची संस्कृत मध्ये लिंग वेगळी होतात आणि मराठीमध्ये वेगळी होतात. तर बघा, आता वचन 3 आहेत. एकवचन म्हणजे एक, द्विवचन म्हणजे फक्त 2 आणि बहुवचन म्हणजे 2 पेक्षा जे जे काही जास्त आहेत ते सगळे बहुवचनामध्ये जातात. मग आता बघा, पहिला आहे तो देव म्हणजे देव, एक देव सरळ. नंतर काय आला, देव म्हणजे 2 देव. देवा हा अनेक देव, 2 पेक्षा जास्त किती. सरळ जी आहे देव, एक देव, 2 देव, अनेक देव, ही झाली प्रथम विभक्ती की ज्याला कोणताही प्रत्यय लागत नाही. नंतर पुढं आता मराठीप्रमाणे जर आपण हे प्रत्यय इथे सुद्धा आपण घेऊ शकतो. मराठीमध्ये जो द्वितीय विभक्तीचा प्रत्यय तोच आपल्याला इथं घेता येईल. म्हणजे कसा की मराठीमध्ये स लाते, सला नाते, द्वितीय असं आहे. मग तोच देवम ही द्वितीय आहे, त्यामुळे देवमचा अर्थ काय झाला, देवास किंवा देवाला. मग देवम त्याप्रमाणे द्विवचन 2 देवांना, आणि देवान हे बहुवचन झालं, अनेक देवांना, हा आपला द्वितीयेचा अर्थ झाला. नंतर देवेन, नेशी निशी हा मराठीमध्ये प्रत्यय आहे, ते प्रत्यय आपण इथे जोडायचे. देवेन देवाने, मग देवाभ्याम द्विवचन आहे, 2 देवांनी, आणि देवैही मागे आई आल्यामुळे विसर्गाचा ही उच्चार करतात. देवैही हा म्हणजे अनेक देवांनी, हे तृतीय विभक्तीचे प्रत्यय झाले. पुढं देवाय, चतुर्थी जी आहे ती सलाते, सलानाते आणि साठी या अर्थी सुद्धा चतुर्थी वापरली जाते. मग देवाय म्हणजे देवाला किंवा देवासाठी. मग देवाभ्याम 2 देवांना किंवा 2 देवांसाठी. देवेभ्य म्हणजे अनेक देवांना किंवा अनेक देवांसाठी, हा चतुर्थी आलेली. देवात ऊन, होऊन, पासून, पेक्षा, कडून, मुळे या अर्थी सगळ्या अर्थी पंचमी वापरली जाते. मग देवात म्हणजे देवापासून, देवाकडून, देवाहून या अर्थी पंचमी येते. मग देवाभ्याम मग 2 देवांपासून, पुढचे अर्थ सगळे. देवेभ्य अनेक देवांपासून, ही पंचमी झाली. देवस्य नातं किंवा मालकी एखाद्या गोष्टीची असली की षष्ठी वापरली जाते. देवस्य देवाचा म्हणजे मराठीतला प्रत्यय चाची, चे च्याची हा जो प्रत्यय तो इथे आला. देवस्य देवाचा. देवयोहो म्हणजे 2 देवांचा. देवानाम अनेक देवांचा. म्हणजे आपल्याला वाक्यच करायचं असेल तर कसं होईल, अहम देवस्य भक्त, म्हणजे मी देवाचा भक्त आहे. मग मी 2 देवांचा, अनेक देवांचा असं सुद्धा होऊ शकतं. पुढे देवे, तई आ हा मराठीतला प्रत्यय आहे, म्हणजेच आपण जर तई याचा अर्थ जर म्हणून घेतला तर वर किंवा मध्ये असा अर्थ होतो. मग देवे म्हणजे देवावर किंवा देवामध्ये.
नंतर देवयोहो म्हणजे दोन देवांवर किंवा दोन देवांमध्ये, देवेशु अनेक देवांवर अनेक देवांमध्ये. नंतर येतं संबोधन येतं. हे देव हाक मारलेलं आहे, हाक मारण्यासाठी संबोधन. हे देव, हे देवा. नंतर काय येतं? हे देवौ म्हणजे हे दोन देवांनो. आणि हे देवा हा म्हणजे हे अनेक देवांनो. आता हे जे काही सगळे आपण अर्थ केले, हे सगळी जी काही नामं येतील आपल्याला 10वी पर्यंत, त्या सगळ्या नामांचा अर्थ हा एकच होतो. या विभक्तीप्रमाणे सगळ्या नामांचा अर्थ हा सारखाच होतो. सर्व नामांचाही अर्थ तोच होतो. जो विभक्तींचा अर्थ होतो तोच सर्वनाम आणि नाम यांचा अर्थ होतो. आता हे आपण काय बघितलेलं आहे, तर आपण हा देव शब्दाचा अर्थ इथं आपण बघितलेला आहे. आता आपल्याला काय आलं बघा पुढं. बघा अकारांतम नपुंसकलिंगम नाम वन दिलेलं आहे. वनचा पुन्हा वर्ण विग्रह दिलाय बघा. व आणि अ मिळून हा व पूर्ण झाला. न आणि अ. म्हणजे वन शब्द कसा झालेला आहे, तर अकारांत ते वन म्हणून नपुंसकलिंगी शब्द इथं झालेला आहे. आणि मग त्याची पण इथं विभक्ती रूप ही दिलेली आहेत. आता जे जे काही आपण देवचे अर्थ केलेले आहेत ते सगळे इथून पुढची जी काही नामं आणि सर्वनामं येतील त्याला लावून बघून ते तुम्ही स्वाध्यायामध्ये घरामध्ये ते वहीमध्ये ही सगळी अर्थासहित नामं आणि सर्वनामं तुम्ही लिहून काढायची. आता बघा मग काय होणार. वनचा अर्थ, वन जो आहे तो आपण विभक्ती कसा, वनम म्हणजे एक वन आहे, वने दोन वने, वनानी अनेक वने, ही झाली प्रथमा. मग सला ते सलानातेप्रमाणे काय होईल, वनम वनाला, मग वने दोन वनांना, वनानी अनेक वनांना द्वितीया झाली. मग वनेन एका वनाने, वनाभ्याम दोन वनांनी, वनही अनेक वनांनी ही झाली तृतीया. वनाय वनाला किंवा वनासाठी, वनाभ्याम दोन वनांना, दोन वनांसाठी, वनेभ्यः अनेक वनांना, अनेक वनांसाठी ही झाली चतुर्थी. वनात वनापासून, वनाहून, वनाभ्याम दोन वनांपासून किंवा दोन वनांहून, वनेभ्यः अनेक वनांपासून, अनेक वनांहून. मग वनस्य षष्ठीचा अर्थ झाला वनाचा. वनयोः दोन वनांचा, दोन अरण्यांचा अशार्थी. वनानाम अनेक वनांचा. वने वनावर किंवा वनामध्ये, वनयोः दोन वनांवर, दोन वनांमध्ये, वनेषु अनेक वनांवर, अनेक वनांमध्ये ही झाली सप्तमी. हे वन, हे वना, हे अरण्य हाक मारलेलं आहे. हे वने, हे दोन वनांनो, हे वनानी, हे अनेक वनांनो. म्हणजे जसा आपण देवचा अर्थ केलेला आहे तसाच इथं आपण हा वनचा अर्थ होतो. आणि इथनं पुढे जी जी काही नाम सर्वनामं येतील त्या सगळ्याचा अर्थ आपल्याला सारखाच करायचा. आता खाली काय दिले बघा. नपुंसकलिंग शब्दानाम तृतीयातः सप्तमी पर्यंतम पुल्लिंग शब्दवत रूपाणी सर्वत्र भवन्ति. म्हणजे नपुंसकलिंगी शब्दांची जी काही रूप होतात त्याच्यामध्ये पुल्लिंग तृतीयापासून ते सगळ्या सप्तमी पर्यंत ही सगळी पुल्लिंगी नामाप्रमाणेच नपुंसकलिंगाची रूप होतात. मग फरक कोणता आला, तर फक्त हे वनम वने वनानी आणि वनम वने वनानी म्हणजे प्रथम आणि द्वितीयमध्येच फक्त फरक आहे. आणि संबोधन जे आहे ते पण त्याप्रमाणेच होतं. म्हणजे संबोधन जे प्रथमेप्रमाणेच असतं, फक्त एकवचनामध्ये फरक असतो. म्हणजे जे आहे त्याच्या प्रथमा द्वितीया संबोधन ही रूप फक्त नपुंसकलिंगाची वेगळी होतात. तृतीयेपासून सप्तमीपर्यंत तो शब्द पुल्लिंगी नामाप्रमाणेच चालतो. हे सगळ्या नामांच्या बाबतीमध्ये हा नियम लागू आहे. आता बघा पुढे जो काही शब्द दिलेला आहे तो कुठला दिलेला आहे बघा. काय दिलेला आहे, तर आपल्याला माला हा शब्द इथे दिलेला आहे. मालाचा आकारांतम स्त्रीलिंगम नाम माला. मालाचा पुन्हा वर्ण विग्रह दिलेला आहे. म आणि आ मिळून मा तयार झाला, ल आणि आ मिळून ला तयार झाला. म्हणजे माला शब्दाच्या शेवटी आला आ, ती माळ, म्हणून माला शब्द कसा झाला, आकारांत स्त्रीलिंगम झालेला आहे. मग त्याचंही एकवचन द्विवचन. मग ह्याप्रमाणे आपण आता शब्द म्हणूया. ह्याचा जो अर्थ आता देवचा दाखवला तसाच मालाचा अर्थ होतो. एकवचनाचा फक्त आपण इथं प्रथमेचा अर्थ बघूया. माला म्हणजे एक माळ, मग माले म्हणजे दोन माळा.
मालाहा म्हणजे अनेक माळा. मग याप्रमाणे माळेला, माळेने, माळेसाठी याप्रमाणे सगळे अर्थ सारखेच होतात. ते तुम्ही पूर्ण वहीमध्ये सगळे अर्थ हे लिहून काढायचे. आता बघा, मग माला, माले, मालाहा, द्वितीया. पुढं काय येणार? माला, माले, मालाहा, द्वितीया. हा, मग पुढं मालया, मालाभ्याम, मालाभिः, तृतीया. मालायै. आता इथपर्यंत बघा सगळीकडे काना आलेला आहे ना. मालायै, मालाभ्याम, मालाभ्यः, चतुर्थी. मालायाः, मालाभ्याम, मालाभ्यः, पंचमी. मालायाः. आणि मग इथं मात्र काय झालेलं आहे, दोन ठिकाणी काना नाहीये. ही गोष्ट लक्षात ठेवायची. लिखाण ज्यावेळेस शब्दांचा आपण करतो त्यावेळेस तो शब्द शुद्ध येणं पण महत्वाचं असतं. त्यामुळे मालायाम इथं बघा मालयोहो, मालानाम परत काना आलेला आहे, षष्ठी. मग पुन्हा मालायाम इथं पण मालयोहो आणि मालासु, सप्तमी. हे माले, हे माले, हे माला हा संबोधन. अशा पद्धतीनं इथं हा माला शब्द आपला आकारांतम स्त्रीलिंग झालेला आहे.